नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल जी के जन्मदिन पर कोन गांव में भव्य आरोग्य शिविर का किया गया आयोजन, जिसका सैकड़ों जरूरतमंदों ने लिया लाभ। बता दें, कोन गांव स्थित स्वास्थ्य केंद्र पर 2 दिनों तक कपिल पाटिल फाउंडेशन, भाजपा कोन गांव और शिव चोरोबा सामाजिक संस्था द्वारा भाजपा कोन गांव शहर अध्यक्ष हनुमान म्हात्रे और भाजपा विधानसभा क्षेत्र भिवंडी ग्रामीण अध्यक्ष प्रमोद म्हात्रे के नेतृत्व में भव्य आरोग्य शिविर का आयोजन किया गया। साथ ही आयुष्मान भारत योजना के तहत 70 वर्ष से अधिक उम्र के नागरिकों को शामिल करने के साथ साथ नवीन मतदाताओं का पंजीकरण किया गया, जिसमें जरूरतमंद मरीजों का मुफ्त सर्जरी और चश्मों का वितरण किया गया। इस अवसर पर सरपंच रेखा पाटिल मैडम, भाजपा कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटिल, राजू म्हात्रे, उप सरपंच रेखा मुकादम मैडम, चारू दत्त पाटिल, संतोष पाटिल आदि पदाधिकारी कार्यकर्ताओं ने विशेष मेहनत किया इस शिविर को सफल बनाने में। अधिक जानकारी देते हुए आयोजकों ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। प्रथमतः पुन्हा एकदा आता आम्ही या ठिकाणी साहेबांचा आजच वाढदिवस केक कापून साजरा केलेला आहे। आमच्या छोट्या खानी या शुभेच्छा आहेत साहेबांना। या ठिकाणी 2 दिवस सतत माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने मेहनत घेऊन चष्मे फ्री वाटप आहे, त्यांचा आरोग्याची तपासणी आहे, ECG आहे, आधार कार्ड लिंक आहे, त्याच्यानंतर मतदान कार्ड आहे, आयुष्यमान भारत कार्ड आहे। या सगळ्या सुविधा 2 दिवसापासून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा मोठा महा कॅम्प ठेवलेला आहे आणि याला लोकांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे। सगळ्या लोकांनी या कॅम्पचा फायदा घेतलेला आहे। खालील गोर गरीब लोकांना या गोष्टी माहित नसतात। मला एवढी अपेक्षा नव्हती की एवढ्या लोक इथं जमतील आणि याचा या महा आरोग्य शिबिराचा फायदा घेतील, परंतु माझ्या अपेक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांनी 2 दिवस या आरोग्य कॅम्पचा फायदा घेतला। आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि यासाठी माझ्या भारतीय जनता पार्टी कोन गाव शहर अध्यक्ष असतील, गावाध्यक्ष असतील, वाहतूक अध्यक्ष असतील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असतील आणि आमच्या आता नवनिर्वाचित संपर्क प्रमुख राजू शेठ म्हात्रे, सगळ्यांनी यांची अख्खी शिव चोरोबाची टीम हे सगळ्यांनी मिळून खूप मोठं सहकार्य केलं। कुमार म्हात्रे, कमलाकर नाईक, अजय नाईक, सगळे उत्तर भारतीय प्रत्येकाने मेहनत घेतली आणि हा कॅम्प सक्सेस केला। मी सगळ्यांना धन्यवाद बोलतो आणि थांबतो। लोकनेते माजी पंचायत राज राज्यमंत्री कपिल दादा पाटील यांना प्रथमतः मी भारतीय जनता पार्टी कोणगावच्या वतीने वाढदिवसाच्या 1 दिवस आधी शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातल्या सर्व आशा अपेक्षा पुऱ्या होऊ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोण गावात महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं। त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत कार्डचं आयोजन जे लोकांना वाटप करतो, जे 70 वर्षाच्या वरती लोक आहेत त्यांच्यासाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि नवीन मतदार नोंदणी पण सुरू आहे आणि आपण रक्तदान शिबिर पण इथे आपण भरवतोय आणि अनेक ज्या काही सुविधा आहेत ज्या जनसामान्यपर्यंत किंवा गोरगरिबापर्यंत पोहोचायला पाहिजे त्या देण्याचा इथे आम्ही भारतीय जनता पार्टी कोणगावच्या वतीने प्रयत्न केलेला आहे। त्याच्यासाठी आम्हाला शिव चोरोबाची मदत झालेली आहे। आमचे गाव अध्यक्ष असतील, चारू दत्त पाटील असतील, संतोषजी पाटील असतील, आमचे सर्व वरिष्ठ असतील, कुमार म्हात्रे असेल, अजय असेल आणि शिव चोरोबाचे सर्व पदाधिकारी असतील, यांचे आणि उत्तर भारतीय सर्व आमचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे हा तुम्हाला दिसतो इथे आज आमच्या अपेक्षेपेक्षा जास्ती लोकांनी सहभाग घेतला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पुरवली, याचा आम्हाला खास आनंद आहे आणि अशीच कामं आमच्या हातून होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।